विदर्भात आणखी 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। चंद्रपूर वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर अकोला अमरावती नागपूरला येलो अलर्ट देण्यात आलाय। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। एसटी महामंडळाने कंत्राटदार कंपनीला इशारा दिलाय। मेच्या 22 तारखेपर्यंत 1287 बसेस न पुरवल्यास कंत्राट रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। कंत्राटदार कंपनीने दिलेल्या मुदतीत 5150 गाड्या न पुरवल्याने महामंडळाने कंपनीला पत्र पाठवले। मुंबईतील केईएम रुग्णालयात हेलिकॉप्टरमधून अवयव आणणार आहेत। आयुष्मान टॉवरवर हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे। परिसरातील वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात अवयव प्रत्यार्पणासाठी वेळेवर पोहोचत नाहीत, त्यासाठी भविष्यात रुग्णालयात हेलिकॉप्टरमधून अवयव आणता येणार आहेत। विरार डहाणू चौपदरीकरणाचं काम 35% पूर्ण झालंय, तर 2027 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। या नव्या मार्गिकेमुळे लोकल रेल्वेच्या 200हून अधिक फेऱ्या वाढणार आहेत। आता फेक पासपोर्ट वापरल्यास 7 वर्षांची जेल आणि 10 लाखांचा दंड ठोठावला जाणार आहे। भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बनावट पासपोर्ट व्हिसा वापरणाऱ्या व्यक्तीवर ही कारवाई करण्यात येणार आहे। नवीन इमिग्रेशन विधेयकात हे तरतूद करण्यात आली आहे। विद्यापीठाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे। त्यामुळे नियमित अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेता येईल। 13 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान यूजीसीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येणार आहे। पनवेल कर्जत यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यंत्रणांना यश मिळाले। या मार्गावर मोहपेठ स्टेशनवरून पहिला एंड अनलोडिंग रेक हा चालवण्यात आलाय। 260 मीटर लांब आणि 60 किलो वजन असलेल्या रेल पॅनलची वाहतूक एंड अनलोडिंग रेकच्या माध्यमातून केली आहे। मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना आता यूके सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या क्रॉसरेल इंटरनॅशनलचं बळ मिळणार आहे। मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा यासह अन्य कामे हे सेवांकरता मदतीचा हात देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलाय। त्यामुळे आता क्रॉसरेल आणि MMRDAनं कामास सुरुवात केली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना उत्तर दिले। काँग्रेसनं महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांना उत्तर दिले। हर्षवर्धन यांनी अगोदर स्वतःची ओळख निर्माण करावी, त्यांनी केलेल्या विधानाला शून्य किंमत आहे अशी टीका दरेकर यांनी केली आहे। न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी उन्ननाथन अरुणाचलम उर्फ अरुणनं अखेर आत्मसमर्पण केलंय। अरुणला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याच्या मुलाला अटक केलेली होती। गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या आरोपीनं आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये शरणागती पत्करली। बदलापुरात गणेश मूर्तिकार सेवा संस्थेच्या वतीनं शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरामध्ये 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तसंच विद्यार्थ्यांनी हातांनी बाप्पाच्या सुबक मूर्ती बनवल्या। साताऱ्यातील ऐतिहासिक गोडोली तलावात 27 फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येतोय। या पुतळ्याची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली। त्यांनी शिल्पकारांना आवश्यक त्या सूचना दिल्यात। हा पुतळा मूर्तिकार संजय परदेशी आणि शैलेश वरखडे हे बनवत आहेत। लासलगाव ग्रामपंचायतीनं शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। त्यानुसार ग्रामपंचायतीनं गावातील विविध दुकानांमधून बंदी असलेले प्लास्टिक आणि थर्मोकॉल जप्त केले। तसंच आठवडी बाजारातील व्यावसायिकांकडूनही तब्बल 28 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेलं असून 22,000चा दंडही वसूल केलाय। नाशिकच्या येवल्यात आगामी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीची आचारसंहिता संदर्भात बैठकीचं आयोजन केलं। येवला शहरात रंगपंचमी मोठ्या प्रमाणात होते। या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी रंगपंचमीची आचारसंहिता संदर्भात उपस्थितांना माहिती दिली। नाशिकमधील सिन्नर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। पेट्रोल पंप लुटणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली। या टोळीने विविध ठिकाणी रात्रीच्या सुमारास धुडगूस घातला होता।
साताऱ्यात पोलिसांनी खंडणीखोरांना बेड्या ठोकल्यात। एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। या प्रकरणात शिरवळ पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे, तर यातील मुख्य सूत्रधार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। राज्यातील 18 जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे। अनेक आरोग्य केंद्रांमध्ये काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली आहे। जागतिक बाजारात दूध, भुकटी आणि बटरच्या दरात वाढ झाल्यामुळे 2 महिन्यात दूध खरेदी दर 5 रुपयांनी वाढलाय। शेतकऱ्यांना सध्या 33 रुपये दर प्रति लिटर मिळत आहे। मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 12 लाखांमध्ये घर मिळणार आहे। 4700 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून आजपासून अर्ज भरता येणार आहे। महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनानं म्हाडाच्या धर्तीवर घरं विकण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई पोलिसांनी 10 वर्षात जप्त केलेली तब्बल 2000पेक्षा अधिक शस्त्र अलीकडेच नष्ट केली आहेत। लाखोंची शस्त्र 30 रुपये किलोनं भंगारात विकण्यात आली असून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, रायफल यांच्यासह लाकूड, प्लास्टिक वेगळे करून उरलेले पोलाद आणि लोखंडाच्या सुमारे 1900 किलो भंगारांमधून पोलिसांना अवघे 58,000 रुपये मिळाले। यवतमाळच्या उमरखेडमध्ये शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे। त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जेवण न घेण्याचा निर्णय घेतलाय। कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केलाय। त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देत कंत्राटदारांचा चांगलाच समाचार घेतलाय। जळगावच्या 40 गावमधील जय हिंद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयाच्या संस्थाचालकानं शिक्षकांच्या पगारावर डल्ला मारलाय। गेल्या 2020 ते 2022 वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकरणानंतर राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या या संस्थाचालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। साताऱ्याच्या सज्जनगड पायरी मार्गावर वृक्षारोपण सुरू असतानाच वणव्यानं जंगलाचा मोठा भाग खाक झालाय। दुर्ग संवर्धकांनी वृक्षारोपणाचं नियोजन केलेलं होतं, मात्र वणव्याचा भडका उडाल्याचं लक्षात येताच दुर्ग संवर्धकांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वणवा आटोक्यामध्ये आणण्याचे प्रयत्न केले।